नमस्कार मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, महाराष्ट्रामधील जे काही चड्डी बनियान सरकार आहे, हो चड्डी बनियान सरकारच यांना म्हणावं लागणार आहे. महायुती सरकार राहिलेलं नाही आहे. महायुती सरकारच्या ऐवजी आता चड्डी बनियान सरकार आलं आहे, धक्काबुक्की सरकार आलं आहे, मारामारी सरकार आहे, राडा सरकार आहे. आता हे जे काही सरकार आहे, चड्डी बनियान सरकार, हे काही जास्त दिवस टिकणार नाही. याला कारणं यांनी स्वतःच बनवले, यांनी स्वतः तशी वागणूक दिली आणि मग आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये, संपूर्ण जनतेच्या मनामध्ये यांच्याविषयीचा जो काही रोष आहे तो उफाळून निघणारच आहे. कारणं काय आहेत, कसं काय होत गेलं, काय यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली, ते अगदी थोडक्यात आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. बघा, हे जे काही चड्डी बनियान सरकार आहे, हे काही एकटं सरकार नाही आहे. आता यांना जागा तर मिळाल्या, 234च्या वर जागा मिळाल्या, पण 3 लोकांचे 3 तोंडाचं हे सरकार आहे. एक कुठल्या दिशेला, एक कुठल्या दिशेला, एक कुठल्या दिशेला, तिघांचा समझोता करून यांनी हे सरकार बनवलं. आता हे सरकार बनवल्यानंतर आता वरचे 3 लोक तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मॅनेज करताय, म्हणजे अजित पवारांना मॅनेज करता, इकडं शिंदेंना मॅनेज करताय. पण खालचे जे काही आमदार आहेत, जसे की चड्डी बनियान गँग, संजय गायकवाड, संजय शिरसाट, नंतर अजून काही खूप काही लोक आहेत त्याच्यामध्ये, एक एक आपण उलगडणारे हे जे काही लोक आहेत, हे लोक काही ऐकायला तयार नाही आहे. आता विधानसभेमध्ये जो काही राडा झाला, जितेंद्र आव्हाड परत गोपीचंद पडळकर यांच्यामधील जे काही मंगळसूत्राचा राडा झाला, त्याच्यावरनं देखील इथे असं समजायला लागलं आहे आपल्याला की विधानसभेची जी काही नीतिमूल्य आहेत, ती नीतिमूल्य देखील विसरण्यात येत आहेत. दुसरं म्हणजे विधान भवनातील जी काही कॅन्टीन आहे, त्या कॅन्टीनमध्ये संजय गायकवाड अक्षरशः चड्डी आणि टॉवेल लावून तिथे कॅन्टीनवाल्याला मारहाण करताय. ओके, नंतर संजय शिरसाट जे, ते संजय शिरसाटांनी तर अक्षरशः हैराण केलं, म्हणजे पैशांची बॅग, त्यांच्या मुलांचं ते हॉटेलचं मॅटर, ह्या सगळ्या गोष्टी उफाडून आल्या. नंतर सगळ्यात ज्वलंत विषय म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा. शेतकऱ्यांना जो काही पीक विमा होता, तो पीक विमा यांनी बंद केला. ओके, काढणी पश्चात यांनी शेतकऱ्यांना पीक विमा द्यायला आहे, त्याच्यात पण 2%, 5% आपल्याला भरायचे. 1 रुपये जी काही पीक विमा होती योजना, ती 1 रुपये पीक विमा योजना यांनी बंद केली, ज्याच्या अनुषंगाने 4-5 ट्रिगर होते. नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत खूप काही पैसे, म्हणजे चांगल्या प्रमाणात, खूप काही नाही म्हणता येणार, पण चांगल्या प्रमाणात शेतकऱ्यांना तिथं अनुदान मिळत होतं, पण तेही यांनी बंद केलं. सगळ्यात ज्वलंत विषय आता जो आहे तो म्हणजे हिंदी सक्तीचा. ओके, हिंदी सक्तीवरनं यांनी 2 GR काढले. ते 2 GR ज्यावेळेस ठाकरे बंधू एकत्र यायला लागले, 5 तारखेला महारॅली होती, ती महारॅलीला घाबरून यांनी ते GR रद्द केले. आणि मग अजून पुढे खूप काही गोष्टी आहेत आपल्याला, एक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी मंत्री, जे की काल परवा खूप काही व्हायरल होताना दिसत आहे, त्यांना व्हायरल व्हायची सवयच झाली असं वाटायला लागलं आहे. शेतकऱ्यांना अनापशनाप काही बोलणं, शेतकऱ्यांना सांगणं की तुम्ही कर्ज घेता, लग्नांमध्ये पैसे उडवता, कुणी दारू पितं, शेतामध्ये जर काही नाहीच आहेत तर तिथे काही ढेकळांची पाहणी करायला जायचं का, या अशा गोष्टी हे बोलत गेले. आणि हळूहळू जे काही महायुतीचं इंजिन आहे, ट्रिपल इंजिन, ते आता कुठंतरी रुळावरनं खाली उतरताना आपल्याला दिसत आहे. आणि म्हणूनच येत्या काळामध्ये आणि काल परवाच जे काही सूरज चव्हाण आहेत, हे जी काही मारहाण झाली, ओके, त्या मारहाणीमध्ये त्या शेतकरीचा पुत्राचा डोळा पूर्ण बसलेला आहे, अंगाला धक्काबुक्की मारहाण, खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण झाली. हे नैतिकता नाही आहे. हे सरकार कुठंतरी महाराष्ट्राचा बिहार करून यांनी ठेवलं आहे. यांना जनतेची पडली नाही आहे. जनतेचे, सर्वसामान्य जनतेचे जे काही प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत, एकतर पाऊस पडत नाही आहे, शेतकऱ्या तसाच वैतागलेला आहे, आणि त्याच्यामध्ये अशा गोष्टी या घडत आहेत. म्हणजे या सरकारकडनं आपण कुठलीही अपेक्षा करायची नाही, असंच इथे आपल्याला समजायचं आहे. पुढचे अजून 2-3 वर्ष यांना आपल्याला सांभाळायचे आहे, आणि यांची जी काही सत्ता आहे, ही सत्ता पालट होणारच आहे. यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत घेत हळूहळू गृहमंत्री म्हणणारे खूप काही प्रकरणं झाले. संतोष देशमुखांसारखं एवढं मोठं प्रकरण झालं, त्याच्यातही अजून निकाल लागलेला नाही आहे. जे सरकारी वकील यांनी हायर केले होते, ज्या सरकारी वकिलांवर विश्वास होता, त्या सरकारी वकिलांनाच यांनी खासदारकी देऊन आता दिल्लीला पाठवलं. म्हणजे हे सगळं गोलमाल चालू आहे, आणि हे जनतेच्या लक्षात येत आहे. तुम्हाला काय वाटतं या विषयावर? महायुतीचे काही चड्डी बनियान सरकार आहे, ते टिकेल का नाही, का आत्ताच्या आत्ता
यांनी पाय उतार व्हावं आणि नवीन सरकार तयार व्हावं खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.